गाई म्हशींच्या तोंडाला बऱ्यापैकी वेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी आलेल्या दिसतात. आता ही जी गाठ येते अशी, ती जबड्याला आतल्या हाडाला चिटकलेली असते आणि हे जे काय आहे, ते जर आपण हलवून बघितलं तर ते हलत नाही. एकदम कडक हाडासारखीच त्याची हार्डनेस असतो आणि त्या हाडाबरोबर चिटकलेलं असतं. तर हे जसे हाडाला चिटकलेल्या ज्या गाठी आहेत, त्याला आपण ॲक्टिनोमायकोसिस म्हणतो किंवा आपल्या बोलीभाषेत मांजरी म्हणतो. तर हे जे मांजरीचा जो प्रकार आहे, तर त्यामध्ये आपल्याला उपचार काय करायचा ते मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर उपचारामध्ये महत्त्वाचं मित्रांनो याला अँटिबायोटिक तसं वापरलं तर पेनिसिलिन वापरावं लागतं. पेनिसिलिन परंतु त्या हाडामध्ये ते आतमध्ये शिरत नाही कारण त्याला रक्तपुरवठा कमी असतो. आता इथं रक्तपुरवठा कमी असल्यामुळे काय करावं लागतं आपल्याला, की काही एन्झाईम असलेले सप्लिमेंट वापरावं लागतं, जे हे तिथलं हाड आणि जी सूज आलेली आहे, ती ढिली करायला मदत करतं. त्याचबरोबर अँटिबायोटिक सुद्धा तिथं चांगल्या प्रकारे पेनिट्रेट करत नाही. त्यामुळं पोटॅशियम आयोडाईड नावाचा जो घटक आहे, तो आपल्याला ओरली सप्लिमेंट द्यावा लागतो आणि ते पोटॅशियम आयोडाईड आणि जे प्रोटिओलायटिक एन्झाईम्स याच्या एकत्र वापरामुळे आणि सोबत त्याला इतर जे काही ट्रेस मिनरल आणि इतर घटकांचा आपण जर समावेश असलेले घटक दिले, तर त्यामुळे अशा प्रकारची जी सूज आहे ती आपल्याला डिझॉल्व्ह व्हायला मदत होते आणि आपल्याला रिझल्ट चांगला येतो. तर याच्यात काय करता येतं, की 4 ते 5 दिवस आपण पेनिसिलिन डायक्रिस्टिसिन इंजेक्शनचा वापर करू शकतो आणि त्याबरोबर पोटॅशियम आयोडाईड, ब्रोमिलिन, असे घटक असलेलं एखादं सप्लिमेंट जे आहे ते आपण कायम चालू ठेवू. तर त्यासारखं जे सप्लिमेंट आहे ते क्रोनिल नावाचं पावडर देखील आपण वापरू शकतो आणि तसं जर आपण 10 ते 15 दिवसाचा कोर्स केला तर हे बऱ्यापैकी निघून जाईल. अशा जर गाठी आल्या तर फक्त इंजेक्शन मारत बसून खूप खर्च करण्यापेक्षा ओरल सप्लिमेंटेशनवर आपण भर दिला पाहिजे आणि आपला जनावरांच्या उपचारावर होणारा खर्च हा कमी केला पाहिजे.